राजेंद्रम धूनवम नंदकाष्टमम नवो भागचंद्रम च दशकम नायक एकादश गणपती द्वादश द्वादश नवमी सुंदरपडे लक्ष्मीदश श्री सर्व सिद्धी प्रभव विद्याद्रवती विद्या धनत्रवतम पुरातिलवते पुत्र मोक्षातिलवते आम्ही कमेंट आणि स्वतः शरीर मदत करून सर्व नाथ सोदरा अष्टव ब्राह्मणे भक्त जिल्हा सिंधुदुर्ग. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुनील टोंबरे या शिवाय बहुमत 50 रुपयाचा पारितोषिक माझ्या मंडळाकडे स्वीकार करतो. धन्यवाद. ह्रीं कुबेरा
अष्टलक्ष्मी मम गृहधनम पूरय पूरय स्वहं. लक्ष्मीचं आगमन केलं. रोगी आराड होतो त्याला काय भेटला जात नाही ना. लक्ष नाही तू राग काय भाजायला त्याला सांगता भैरव थाटतात ना जलद भैरव थाटतो हो माऊली तसा नव्हे ते हे कोणतरी त्यांचा उठवक बघतो मी उठवू शकत नाही की त्या आमची काय ओळख नाही त्यांची कसा ते भजनाच्या आवडीचे असतील बसले असतील मी बाबा उठान काय सांगू शकत नाही त्यामुळे त्यांनी काय आता बघू शकता कसा आयोजक करून कायदा करून नाही आम्ही काय बोलू शकत नाही कसा गजमुखा तुझी वाट पाहता मित्र सीनले जाण तत्वता भेटसी कधी भ्रम निवारण दे दया दे श्री दया
पिता श्री सत्यनारायण, ग्रामदेवता श्री देवरवनाथ, डुंगेश्वरम, कमलादेवी, वनाती, येशवंत, हरी हर हर हर. गुरुवर्य कैलासवासी भजनकार वागते करम, संगीत रत्न सचिन शारद भाल्याचे ज्यांच्या भारी केली ते मोहन कदम सुद्धा इथे हजर आहेत. दोयरी गावामध्ये मी डबल बेचा सामना केला होता त्यांच्या. मी माझी वय किती 14 वर्ष होता आणि त्यांच्या आमचे बापू बैल झुलवाले त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. एका मी अज्ञान पोरगो म्हणा त्यांच्या बसवलो होतो. ते सुद्धा बुवा इथे आहेत. अशी असंख्य कलाकार इथे असतील. सर्वांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद. ह्यांच्या वेळेस बघूचा लागता कसा शेवटी आज बसले चिड्यात आपल्या म्हणून ना. मी आत्तागत काय पेन घेऊ नाही यासाठी आणि भजन संपाचं काय पेन घेऊचंही नाही. मी पेन काय मी घेत नाही केव्हा हो. लिहून नाही ना म्हटलं तरीच असतं. मागा तरी काय काय लिहिलेलीच आज काय तर अजून बोलणं होत नाही. ते लिहिलाच नाही तरी नाही. हो आता बिचार कसं एकदम जवळ असतं वपाटल्यावर दिसता डोळ्यावर तांबडे झाल्यावर जास्त राहतो. आणि त्याचे पांढरे म्हणजे तू लांबसून ना पांढरे कोण काय म्हणता ह्याचे सुपारी म्हणता. कोणते माझे सुपारी बाद गेले म्हणता. ह्या का सुपारी मीठ देत ऐकलं. आज द्वितीय श्राद्ध जेव्हा म्हाळ घालूचो येतो ना त्या ब्राह्मणाक सुपारी लागतात. ती माझ्याकडली लागतं. हे का हळलंय ते का अर्धा किलो हळलंय सुपारी मी. आता पैसे देत का ठकायतो त्याचा विषय. सुपारी मात्र अर्धा किलो हळलंय. ते म्हातारेक लागता म्हणून काय फोन केला मका म्हातारेक म्हणून सुपारी लागता. आता म्हातारी खाता काय होरा निघून असं दे काय नाही. शेवटी काय असतं हे गमतीचे विषय असतात. कसा पण काही म्हणा तुम्ही ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या निमित्ताने आम्ही कुठेतरी आम्ही नाही आम्हाला तुम्ही सुद्धा ओळखतच नाही किंवा तुम्ही सुद्धा दोघी ते जमा शकतच नाही. कुठेतरी ह्याची पुण्याही असते. कुठे बघा हे कोणतरी नेतृत्व करतात. बघा आपले बघा सिद्धेश सारखी माऊली किंवा राजेश माडेश्वर आपल्या कुडात बघा कुठे कार्यक्रम असू दे ते काहीतरी नेतृत्व करतात म्हणून आम्ही कुठेतरी जमा असतो. एका जागेवर येतो. ह्या तुमचा एक मजा म्हणून नामस्मरण बाजूकच राहतात. जरा टाइमपास होता थोडं. हा जोईल आता सुरुवात करते काय कॉमेडी करून सुरुवात केली ना आमचा पण नाही करतो ना असं. मी पहिलाच असले बोलत नाही. तुम्ही पहिल्या बसल्याला बोलला असता चुकीचा बोलला असता. पुन्हा तुमचं सांगलंय की मशेना तो बोललो आता मशेन ताकद सांगलंय. आणखी काय ग्रंथाचा बोललास ताबडतोब उत्तरा भेटतली. शोधून जाऊची मला कळत नाही की वाटे लिहून काय ठेवतो. तुमका आता तुमचा ह्यांचा बसलेला का टाळ्यात हात घातले. शरद पवारांचा आवाज काढलो. मी त्याला मागे सांगलोय शरद पवारांच्या बद्दल काय बोललं तर असले धपके घाली. मी त्याचं खूपच एकदम माणूस चांगलं शरद पवारांचा. हे गंभीरचे विषय असतात कसे त्या बिचाऱ्यांना कमी ओळखत नाही. इतके लांब जातात पण त्याला सांगलंय भीती घातलंय ते कमी काय शरद पवारांचं काय बोललंस तू तुका भातना सुंदर पेटत लिहून सांगलं. शरद पवारांची खेळ करायची नाही. हा सुप्रिया सुरात बोलतो विषय काय ना कोणी म्हणतो राजकारण बोलतो. राजकारण विषय हा एक गंमत म्हणत आपलं राजकारण शिकत त्याला काय भजन करूया.
ना